विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये FC या विषयातील सिंगल फेज AC मोटर याचा अभ्यास करणार आहोत। सर्व घरगुती उपकरणामध्ये उदाहरणार्थ फॅन्स, मिक्सर, व्हॅक्यूम क्लीनर, रूम कूलर, वॉशिंग मशीन, ड्रिल मशीन या सर्व उपकरणामध्ये सिंगल फेज मोटरचा वापर केलेला असतो। घरगुती गिरणी असेल, आपली चक्की म्हणतो आपण त्याला, घरगुती चक्की, या सर्व उपकरणामध्ये सिंगल फेज AC मोटरचा वापर केला आहे। तसेच वेगवेगळ्या उद्योगधंद्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात सिंगल फेज मोटरचा वापर केलेला आढळून येतो। या मोटर्स सिंगल फेज AC सप्लायवर चालतात, म्हणून त्यांना सिंगल फेज AC मोटर असे म्हणतात। आता ज्या मोटर तुम्हाला सांगितलं, या सर्व उपकरणामधील मोटर्स सिंगल फेज AC वर चालतात, म्हणून त्यांना सिंगल फेज AC मोटर असे म्हणतात। या मोटरचे स्टेटर सिंगल फेज वाइंडिंगसाठी बनवलेले असते। तसेच या मोटारी इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनच्या तत्वावर चालतात, म्हणून त्यांना सिंगल फेज इंडक्शन मोटर असे म्हणतात। लक्षात येते का बघा? या सर्व जे मोटर आहेत ते इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनच्या तत्वावर चालतात, म्हणून त्यांना सिंगल फेज इंडक्शन मोटर असे सुद्धा म्हणतात। या सिंगल फेज AC मोटर्स, ज्या सिंगल फेज AC मोटर्स 1 HP पेक्षा कमी क्षमतेचे असतात, 1 HP पेक्षा कमी क्षमतेचे असतात, त्यांना फ्रॅक्शनल पॉवर मोटर असे म्हणतात। 1 HP म्हणजे किती? 746 वॅट। जर एखादी मोटर 746 वॅटपेक्षा कमी वॅटेची असेल तर अशा मोटरना काय म्हणतो आपण? फ्रॅक्शनल हॉर्स पॉवर मोटर असे म्हणतो। सर्व घरगुती उपकरणामध्ये साधारणपणे फ्रॅक्शनल मोटर FHP म्हणजे काय? फ्रॅक्शनल हॉर्स पॉवर मोटर हे सर्व घरगुती उपकरणामध्ये वापरलेले असतात। अशा ज्या मोटरी आहेत, या मोटरींचं कार्य कसं चालते बघूया। जेव्हा आता सिंगल फेज मोटर म्हणजे सिंगल फेज सप्लायवर चालणारी सिंगल फेज मोटर, जर यामध्ये एकच वाइंडिंग जर आपण केली आणि त्याला जर सप्लाय दिला, जेव्हा एकच वाइंडिंग असलेल्या स्टेटरला सिंगल फेज सप्लाय दिला असता, त्यामध्ये चुंबकीय क्षेत्र तयार होणार। एकच जर वाइंडिंग असेल आणि त्याला आपण सप्लाय दिला तर त्या इंडक्शन तत्वानुसार काय होणार? त्याच्याभोवती चुंबकीय क्षेत्र तयार होणार। पण ते जे तयार झालेलं चुंबकीय क्षेत्र असते ते फिरते नसते, तर ते काय असते? फक्त बदलते चुंबकीय क्षेत्र असते। ह्या बदलत्या चुंबकीय क्षेत्रामुळे म्युच्युअल इंडक्शनच्या तत्वानुसार रोटर कंडक्टरमध्ये EMF म्हणजे इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स निर्माण होतो। त्यामुळे
ह्या कंडक्टरमधून प्रवाह वाहतो की ज्यामुळे रोटरच्या कंडक्टरवरती एक प्रकारचा फोर्स निर्माण होतो आणि स्टेटरच्या बदलत्या चुंबकीय क्षेत्रामुळे परिणामी जो टॉर्क असतो किंवा परिणामी जो फोर्स असतो तो शून्य असतो. म्हणून एकच वाइंडिंग असणारी सिंगल फेज मोटर ह्या स्वयंचलित नसतात. म्हणजे स्वयंचलित म्हणजे काय, स्वतःहून ते फिरू शकत नाही. फक्त काय होणार आहे, ते त्याच्यामध्ये जे चुंबकीय क्षेत्र तयार होणार आहे ते बदलते चुंबकीय क्षेत्र असणार आहे, फिरते नसणार आहे. म्हणून सिंगल फेज मोटर्स स्वयंचलित नसतात आणि ह्या स्वयंचलित होण्यासाठी त्याला फिरत्या चुंबकीय क्षेत्राची आवश्यकता असते आणि हे फिरते चुंबकीय क्षेत्र मिळवण्यासाठी अशा या मोटरमध्ये स्प्लिट फेज पद्धत वापरून त्या एका फेजचेच दोन फेजमध्ये तात्पुरत्या स्वरूपात रूपांतर करून अशा सिंगल फेज मोटर स्वयंचलित करता येतात. लक्षात येते का बघा, सिंगल फेज मोटरमध्ये एकच जर वाइंडिंग असेल आणि अशा वाइंडिंगला आपण जर सप्लाय दिला तर त्याच्याभोवती इंडक्शनच्या तत्वानुसार त्याभोवती चुंबकीय क्षेत्र तयार होणार आहे. ते चुंबकीय क्षेत्र कसलं असणार आहे, फिरतं नसणार आहे, ते फक्त बदलतं चुंबकीय क्षेत्र असणार आहे, फिरते नसणार आहे. आणि आपणास फिरते करण्यासाठी त्यामध्ये काय करायला पाहिजे, त्याच फेजमध्ये त्या फेजचंच तात्पुरत्या स्वरूपात दोन फेजमध्ये रूपांतर करून त्या सिंगल फेज मोटरला स्वयंचलित करता येते. अशा प्रकारे आपण एका फेजचं तात्पुरत्या स्वरूपात दोन फेजमध्ये रूपांतर करून सिंगल फेज मोटर स्वयंचलित करू शकतो. यानंतर आपण सिंगल फेज मोटरचे प्रमुख भाग याची माहिती घेणार आहोत. तर समोरच्या आकृतीमध्ये आपणास सिंगल फेज मोटरचे प्रमुख भाग दिसतात. यातील प्रमुख भागामध्ये स्टेटर, रोटर, सेंट्रिफ्युगल स्विच, एंड प्लेट्स आणि टर्मिनल बॉक्स हे प्रमुख भाग आहेत. तर स्टेटर म्हणजे आपणास माहिती आहे, स्टेटर म्हणजे स्थिर असणारा भाग. मोटरचा जो भाग स्थिर असतो त्याला आपण स्टेटर असे म्हणतो. त्या स्टेटरच्या वरच्या बाजूला हुक असते, जेणेकरून आपणास मोटर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी त्याला हुक असते. हा स्टेटर सिलिकॉन स्टीलच्या स्टेटरमधील जे कोअर असतात ते कोअर सिलिकॉन स्टीलच्या पातळ पट्ट्यापासून याचे आतील कोअर बनवलेले असतात. याची बाहेरची बॉडी ही कास्टिंगची असते. कोअर जे सिलिकॉन स्टीलपासून बनलेले असतात ते कोअर लॅमिनेटेड केलेले असतात. लॅमिनेटेड का करतात, तर हिस्टेरेसिस आणि एडी करंट लॉस जो असतात ते लॉस टाळण्यासाठी याचे कोअर लॅमिनेटेड केलेले असतात. स्टेटरच्या आतमध्ये जे ओपन स्लॉट म्हणजे उघडे जे गाळे असतात ते स्टेटर कोअर असतात. त्या स्टेटर कोअरमध्ये कॉपर इनेमेल्ड केलेले तारेचे
कॉईल बनवून त्या स्लॉटमध्ये वाइंडिंग केलेले असतात. त्या वाइंडिंगला स्टेटर वाइंडिंग असे म्हणतात. आणि या स्टेटर वाइंडिंगमधून वाइंडिंगची जे टोकं बाहेर काढले असतात ते टर्मिनलमध्ये काढलेले असतात. त्या टर्मिनलमध्ये आपण त्याला सप्लाय देत असतो, इलेक्ट्रिकल सप्लाय त्याला देत असतो. असा हा स्टेटर. मोटरचा दुसरा भाग आहे रोटर. जसं स्टेटर म्हणजे स्थिर असणारा, तसा रोटर म्हणजे फिरणारा भाग. रोटर हा मोटरचा फिरणारा भाग असतो. रोटर हे दोन प्रकारचे असतात, एक स्क्विरल केज आणि दुसरं वाऊंड टाईप. आणि अशा दोन्ही प्रकारचे रोटर सिंगल फेज AC मोटरमध्ये वापरलेले असतात. लॅमिनेटेड सिलिकॉन स्टीलच्या पातळ पट्ट्यापासून सुद्धा हा रोटर बनलेला असतो. रोटरसुद्धा लॅमिनेटेड केलेल्या सिलिकॉन स्टीलच्या पातळ पट्ट्यापासून बनवलेले असतात. रोटरच्या अर्धबंद गाळ्यामध्ये ॲल्युमिनियम किंवा कॉपरचे बार टाकलेले असतात आणि हे शेवटी बार एका ॲल्युमिनियम किंवा कॉपर रिंगच्या साहाय्याने शॉर्ट केलेले असतात. अशी रचना स्क्विरल केज रोटरमध्ये असते. सर्वसाधारणपणे वाऊंड टाईप रोटर हे DC मोटरमध्ये वापरले असतात. आपण हे DC मोटरमध्ये पाहिले आहोत. आपण DC मोटर जे रोटर असतो त्याला आपण काय म्हणतो, DC मोटरच्या फिरणाऱ्या भागाला आर्मेचर म्हणतो आपण. पण AC मोटरच्या फिरणाऱ्या भागाला काय म्हणतो आपण, रोटर म्हणतो आपण. यानंतर तिसरा प्रमुख भाग आहे सेंट्रीफ्युगल स्विच. सेंट्रीफ्युगल स्विच हा जो भाग आहे हा मेकॅनिकल, एक प्रकारचा हा मेकॅनिकल स्विच आहे. हा रोटरवरती बसवलेला असतो. रोटर फिरू लागला असता निर्माण होणाऱ्या गतीवर हा स्विच कार्य करत असतो. हा स्विच स्टार्टिंग वाइंडिंगच्या सिरीजमध्ये जोडलेला असतो. ज्यावेळी मोटर सामान्य वेगाच्या 70 ते 80% स्पीड घेतो तेव्हा या सेंट्रीफ्युगल स्विचच्या साहाय्याने स्टार्टिंग वाइंडिंग सर्किटमधून अलग केले जाते. या मायक्रोस्विचचं महत्त्वाचं कार्य काय आहे, स्टार्टिंग वाइंडिंग हे सर्किटमधून अलग करायचं. कधी करतो, मोटर साधारण 70 ते 80% स्पीड घेतल्यानंतर हा काय करतो, मोटरचं स्टार्टिंग वाइंडिंग सर्किटपासून काय करतो, अलग करतो. असा हा सेंट्रीफ्युगल स्विच. यानंतर चौथा प्रमुख भाग आहे याच्यामध्ये एंड प्लेट्स. शाफ्टला आणि बेरिंगला आधार देण्यासाठी एंड प्लेट्स असतात. एंड प्लेट्स दोन्ही बाजू 2 एंड प्लेट असतात. मोटरच्या आतमधील भागात सुद्धा काय करते, हे एंड प्लेट संरक्षण करते. एंड प्लेट सुद्धा ह्या रोल्ड स्टील किंवा कास्ट स्टीलपासून बनवलेले असतात. असे हे 2 एंड प्लेट्स रोटरच्या शाफ्टवर बसवलेले असतात. त्याचबरोबर याच्यामध्ये मोटरमध्ये फॅनसुद्धा असतो, सेंट्रीफ्युगल फॅन असतो. तो फॅन मोटरला थंड करण्यासाठी असतो. अशा प्रकारे
सिंगल फेज मोटरमध्ये स्टेटर, रोटर, सेंट्रिफ्युगल स्विच, एंड प्लेट्स व फॅन हे प्रमुख भाग आहेत. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये सिंगल फेज मोटरचे कार्य व त्याचे प्रमुख भाग हे पाहिलो. यातील महत्त्वाची माहिती तुम्ही नोट्सवहीत लिहून घ्या. धन्यवाद.